आज मी हा श्रद्धा कपूरचा लूक रिक्रिएट करणार आहे। त्याआधी मी फेस पूर्ण छान क्रीम करून घेतलेला आहे। टोनर यूज करते आहे। टोनर ड्राय करून झाल्यानंतर मी मॉइश्चरायझरने फेसला पूर्ण मॉइश्चराइज करून घेते आणि ते छान अब्झॉर्ब मी करते स्किनमध्ये। त्यामुळे काय होणार आहे, स्किन हायड्रेट होणार आहे। त्यानंतर माझ्या नोजवर जो रेड पिंपल होता त्यासाठी मी ग्रीन करेक्टर वापरलेला आहे आणि बाकी जे ॲक्ने मार्क्स आहे त्यासाठी मी एक डार्क कन्सिलर वापरले आहे। आता मी फाउंडेशन लावून घेतलं आहे ब्युटी ब्लेंडरने आणि माझं जे पण हायलाइटेड पॉइंट आहे त्यासाठी मी एक लाईट फाउंडेशन वापरले आहे। ते मी पावडरने सेट करून घेतलं। ते सेट करून झाल्यानंतर मी कॉन्टूर करते। पावडर कॉन्टूरच मला जास्त आवडतं। त्यानंतर मी ब्लशर वापरते। ब्लश करून झाल्यानंतर मी छान माझा आयब्रोज सेट करून घेतलेला आहे। आयब्रोज सेट करून झाले, एक व्हाईट बेस मी डोळ्यांवर लावलेला आहे, त्याला सेट करून मी काजळ लावलेला आहे आणि ते स्मज केलेलं आहे। त्या आय लिडवर मी एक ब्लॅक काजळ लावून त्याला पावडर ब्लॅक आयशॅडोने सेट केलेला आहे आणि त्याला अजून डिफाईन करण्यासाठी मी एक क्रीज लाईनवर ब्राऊन आयशॅडो लावून मी लायनर लावून घेतलेलं आहे। आता मी मस्कारा लावून आईज छान सेट करून घेते आहे। देन मी हायलायटर लावणार आहे। हायलायटर लावून झाल्यानंतर मी एक छानशी पिंकिश थोडीशी लिपस्टिक लावणार आहे। लिपस्टिक लावून झाल्यानंतर फायनली मी टिकली लावून हा कंप्लीट केलेला आहे लूक। बघा, तुम्ही बघू शकता हा लूक कसा वाटला आहे आणि ही जरा गोलू मोलू श्रद्धा कपूर झालेली आहे। तुम्हाला कशी वाटली तुम्ही नक्की कमेंट करून सांगा। श्रद्धा कपूर थोडी जाडी झाली तर अशीच दिसेल, नाही का?